मनाच्या डोहाचा पृष्ठभाग जरा वेळ संथ झाला होताच की पुन्हा वास्तविकतेचा खडा येऊन त्यात पडला. जे होतं नव्हतं ते सगळं रांगोळीच्या धुळीगत विखुरलं गेलं. डोहाच्या खोल तळाशी बसलेला गाळ उफाळून वर आला. सर्व मनच गढूळ झालं. क्षणभर विसावा जो मिळाला होता तो पुन्हा हरवून गेला. पुन्हा तीच बेचैनी जीवाची लचके तोडायला आली. तीच नैराश्याची अजगर गिळायला आले. गळ्याभोवती गुंडाळून दम घोटू लागले. नकोय नकोय मला हे. तिने डोळे मिटून स्वतःशीच पुटपुट केली. पापण्या मिठीच्या वेळामध्ये ट्रेनने न जाणे किती अंतर कापले असेल. पापण्या उघडल्या आणि समोरच खिडकी बाहेर एक पिवळी पाटी मागे धावली. तिने घाईत खिडकीतून डोकावून मागे गेलेल्या पाटीवर नाव पाहिलं. पाटीवरती काळ्या रंगात नाव लिहिलं होतं, तळेगाव. पिवळा रंग दिलेल्या दगडी भिंतीचे ते 4 खोल्यांचे स्टेशन आले. निळसर खिडक्या, लाल रंगाच्या पत्र्याचे पन्हाळे, लोखंडी खांब, खाली प्लॅटफॉर्मवर गुळगुळीत टाईल्स आणि वर मोकळ्या आकाशात गडद ढगाळ वातावरण. ट्रेनची गती संथ झाली आणि स्टेशनवरील दृश्य स्पष्ट झालं. प्रतीक्षेत उभ्या प्रवाशांचे नवखे चेहरे होते. त्यात ती एक ओळखीचा चेहरा शोधत होती, पण निराशा झाली. तो का येईल स्टेशनवर? त्याला कल्पना देखील नाहीये की मी इथं आली असेल. ट्रेनची गती स्लो झाली आणि ट्रेन स्टेशन प्लॅटफॉर्मवर थांबली. ती आपल्या जागेवरून उठली. सीट खालून तिने आपली बॅग बाहेर काढली. एक बॅग आणि खांद्यावर अडकवायची एक पर्स होती. पर्समध्ये एक गुलाबी रंगाची छत्री होती. त्यावर पांढऱ्या फुलांची डिझाईन होती. दोन्ही सामान घेऊन ती प्लॅटफॉर्मवर उतरली. सुदैवाने पाऊस नव्हता, पण संध्याकाळच्या 6 वाजता थंडगार वारा मात्र नक्की वाहत होता. ती बाहेर पडली आणि 2-4 पावले चालत पन्हाळ्याच्या खाली येऊन उभी राहिली. बाहेर एक वडापावची टोपली डोक्यावर घेतलेला 15-16 वर्षाचा पोरगा तिच्या जवळ आला. वडापाव वडापाव. तिने मानेनेच नकार दिला आणि तो मुलगा पुढे निघून गेला. इथं फार काळ थांबण्यात अर्थ नव्हता. ती सामान घेऊन ब्रिजवेच्या पायऱ्या चढून पलीकडे जात स्टेशनमधून बाहेर पडली. बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. पाऊस येण्याची दाट शक्यता होती, तोही मुसळधार पाऊस. तिने एक रिक्षा निवडली आणि रिक्षावाल्याला तिने पत्ता सांगितला. स्वराजनगर जाणार काय? 15 मिनिटाच्या प्रवासानंतर रिक्षाने तिला स्वराजनगर येथे सोडले. ती ज्या ठिकाणी उतरली होती त्याच जागेवर रस्त्याच्या कडेला एक केशरी बांधणीचे मंदिर होते. आजूबाजूला काही घरे होती. घरांना कुंपण होते. कॉलनी फार शांत भासत होती. परंतु यात काहीसा सकारात्मक ध्वनी तिच्या कानावर पडला. मंदिराच्या गाभाऱ्यात काही कीर्तन भजनाचे कार्यक्रम सुरू होते. मंदिरातील अंधारून आलेला गाभारा बघताच तिला कळून चुकलं की या एरियामध्ये लाईट्स नाही आहेत. ती आपली बॅग खांद्यावर घेऊन मंदिराच्या पायरीजवळ आली. आत काही वृद्ध कीर्तनात मग्न झालेली होती, तर काही लहानगी मुलं मंदिराच्या आवारात बागडत होती. त्यांचं हेच तर वय खेळ बागडायचं. पण लहान मुलांना पाहिले की तिच्या काळजात अशी सल उठायची. नको त्या तिकडे पाहणे, नकोच. ती तोंड ती वळवून समोर बघू लागली. जागा तिच्यासाठी नवीन नव्हती. यापूर्वी देखील ती 1-2 वेळेस इथं आली होती. मंदिरासमोरूनच जात ती रस्ता ओलांडून पलीकडे गेली. फुटपाथवर चालत ती आडव्या गल्लीच्या कडेने होत दिव्यांच्या खांबाखालून चालत चालत पुढेही जाऊ लागली. घरांची रांग आता विरळ होत होती. प्रत्येक घरादरम्यान अंतर वाढू लागले. रस्ता डांबरी लागला. काही दुकाने, टपऱ्या आणि शेवटी रस्त्याकडे अवतीभोवती मोकळा प्लॉट असलेलं एकच घर तिच्या नजरेत पडलं, जे इतर घरापासून दूर होतं. एकाकी होतं. त्या घरापासून जवळच एक पत्र्याचे शेड असलेला डबा देखील होता. आता अंधारून आलं होतं. झाकळून आलेल्या डोळ्यांना दिसणे जरा कठीण झाले होते. शेजारच्या त्या पत्र्याच्या डब्याच्या बाहेरच कोणीतरी एक म्हातारी बसली होती. एक पाय दुमडून दुसरा पायच्या मांडीखाली घेतला होता. दुसरा पाय पुढे पसरला होता. ती म्हातारी स्वतःशीच काहीतरी बडबडत होती. ती एकटीच होती. अंगावर एक जुनाट साडी होती. अंगाने ती जरा धिप्पाड होती. डोक्यावर केस नुकतेच तेल लावून मोकळे सोडले होते. म्हातारी मागे पुढे झुलत होती. तिच्या शेजारी कोंबड्या फिरत होत्या.
आपल्या शेणाने सारवलेल्या खुराडीच्या दिशेने त्या कोंबड्या मान डोलावत जात होत्या. अचानक रस्त्याने एक हिरो होंडा मोटरसायकल तिच्या दिशेने आली. मोटरसायकलच्या हेडलाईटचा उजेड तिच्या अंगावरती पडला आणि ती गाडी येऊन तिच्या जवळ थांबली. बाईकवर बसलेला माणूस जरासा अंगाने जाड होता. ओठांवर मिशा होत्या. अंगात काळा रेनकोट आणि खाली रेन पॅन्ट होती. वयाने तो 40च्या जवळपास होता. उंचीने तो तिच्याशी समान होता. त्याने बाईक बंद केली आणि बाईक बंद होताच तो थक्क नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. उर्मिला. त्याचं जग क्षणभरात उलथापालथ झालं होतं. नजरेसमोर सर्व जुन्या आठवणी तरळू लागल्या. त्याला हा एक अनपेक्षित धक्का बसला होता. गौतम. एक एक करत रस्त्याच्या खांबावरील दिवे पेटले. दिव्याच्या उजेडात दोघेही एकमेकांच्या समोर उभे होते. घराच्या छोट्याशा फाटकातून गौतमने आपली बाईक आतमध्ये आणली. आत अंगणाच्या एकेकडेला तुळशीचे वृंदावन होते. त्याच बाजूला गौतमने आपली गाडी उभी केली. उर्मिला आपल्या खांद्यावरची पर्स, हातामधील बॅग घेऊन त्याच्या मागोमाग आत आली. गौतम बाईक उभी करून तिच्या समोर आला. का आलीयस उर्मिला इथे? तू इथे यायला नको होतं. तुझ्या मिस्टराला कळलं तर तू उगीच तो तमाशा करेल. तुझं इथे येणे मला योग्य वाटत नाही. गौतम खिशातून किल्ल्या काढून घराच्या दाराकडे आला. घराचा आवार पुरता अंधारात होता. दरवाजा शेजारचे भिंतीवरील बटन दाबून त्याने दरवाजावरील बल्ब पेटवला. पिवळ्या बल्बचा उजेड सर्वत्र पसरला. मी सगळं सोडून आले गौतम. त्याला सुद्धा सोडून आली आहे. गौतमने हाताने आपल्या भुवया चिवडल्या. तू काय बोलतेस तुला कळतंय का? तुझं माथं ठिकाणावर आहे ना उर्मिला. तू आधी मला नकारलं, त्याच्यासोबत लग्न केली आणि आता तू परत त्याला सोडून माझ्याकडे आली आहेस. मी काय समजू? तो आता हयात नाही राहिला गौतम. तो आता या जगात नाही राहिला. हे ऐकताच गौतमला धक्का बसला. ओके. आतमध्ये चल. इथं बाहेर थांबून बोलणे बरोबर वाटत नाही. सोफ्याच्या एकीकडेला तिने आपली बॅग ठेवली आणि बॅगवरती तिची पर्स होती. समोरच घराचा दरवाजा उघडा होता. तो स्वयंपाकघरातून ग्लास भरून पाणी घेऊन बाहेर आला. अंगातील रेनकोट अजूनही तसाच होता. त्याचे घरभर पाणी ओघळत होते. हे घे उर्मिला, पाणी घे. उर्मिलाने पाण्याचा ग्लास घेतला. रेनकोट तरी काढून ठेव, घरभर पाणी होईल. गौतमने अंगातून रेनकोट काढून दाराच्या कोपऱ्यावर टांगून ठेवला. रेनकोटचे पाणी निपटू लागले. बाहेर अंगणात आता पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्या. फाटकाच्या बाहेरून सायकलवरती एक 15-16 वर्षाचा पोरगा जात होता. हे गण्या, म्हातारीला आत घेऊन जा. केव्हाची बाहेर बसली आहे. तुझी वाट बघते. जा, पाऊस आलाय. होय दादा. हात दाखवून शेजारच्या गण्या आपल्या घरी निघून आला. गण्या आणि त्याची सुलभा म्हातारी शेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. गण्याचं त्याच्या आजीशिवाय कोणीही नाही. म्हातारी स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे. उठते, बसते, हलते, बोलते, पण जशी संध्याकाळ होते तशी म्हातारी अगदीच गपगार पडते. सगळं विसरून शून्यात एकटक नजर लावून बसते. गण्या शाळा शिकत नाही. म्हातारीला आणि स्वतःला सांभाळायला गण्या स्टेशनवर वडापाव विकायचं काम करतो. त्यातून 4 पैसे मिळतात. त्यावरच त्या दोघांचा उदरनिर्वाह चालतो. गण्याची आई नाही. त्याला जन्म देताच बिचारी देवाघरी गेली. बाप दारुड्या निघाला. तो सुद्धा असाच पिऊन एके दिवशी गटारीत त्याचा मुर्दा सापडला. जे काय फाटकं नशीब होतं ते घेऊन गणे आपल्या मेहनतीनं रफू केलं. त्याच्या शेजारी गौतम राहत होता. गौतमचे आई वडील दुसऱ्या गावी होते. गौतम इथे MIDC निरीक्षक म्हणजे सुपरवायझर म्हणून जॉबला होता. गौतमने मेकॅनिकल डिप्लोमावरून हा जॉब मिळवला होता. बरीच वर्षे झाली तो आता इथे स्थायिक झाला होता. गौतमने रेनकोट
दारावरती लटकवला. गौतम, तू हातपाय धुवून फ्रेश होऊन घे, मी वाटल्यास आपल्या दोघांसाठी चहा ठेवते. रेनकोट असल्यामुळे गौतमचे कपडे फार ओले झाले नव्हते. एन केलेला शर्ट मात्र सैल सोडत तो आत गेला. तू बस, चहा मी टाकतो. गौतम आतमध्ये गेला आणि थोड्या वेळातच चहाचे 2 वाफळते कप घेऊन बाहेर आला. एक उर्मिलासाठी आणि एक आपल्यासाठी. तो शेजारी सोफ्यात बसला. चहाचा एक घोट घेत त्याने विचारलं, कसं झालं हे सर्व? अकस्मात. तिच्या या उत्तराने गौतम समाधानी नव्हता. उर्मिलाची नजर शून्यात खेळली होती. कानावर आरडाओरडा पडत होता. मुसळधार पावसामध्ये हायवेवरती ती कार वेगाने धावत होती. शेजारच्या सीटवर उर्मिला बसली होती. तिचे दोन्ही हात बांधलेले होते. तोंडावर रुमाल बांधला होता. तिला सीटला दोरीने घट्ट बांधून ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून तिची हालचाल होऊ नये. तिच्या शेजारी तो एका हातामध्ये बियर बॉटल घेऊन गाडी तुफान वेगाने वाढवत चालवत होता. तुला माझ्यासोबत नांदायचं नाही काय साली? त्याने बियर बॉटल कप होल्डरमध्ये ठेवली आणि उर्मिलाच्या 2 कांझोलात लगावल्या. बंद कारमध्ये उर्मिला रडत ओरडत थरथरत होती. भीतीने तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं होतं. तो राक्षस तिला बेदम मारहाण करीत होता. तिचे केस ओढत होता. उर्मिला सुटण्याचा प्रयत्न करू पाहत होती, पण दोऱ्या काही केल्या सैल होत नव्हत्या. ते पाश फक्त तिच्या शरीरालाच नाही तर तिच्या आत्म्याला देखील जखडले होते. ती किंचाळत होती, पायाने लाथाडत होती, तिची घुसमट होत होती. तो हैवान मात्र मद्याच्या नशेत बेफाम झाला होता. अचानक पुढे वळणावरून एक ट्रक आला. ट्रकच्या हेडलाईटचा उजेड दोघांच्या डोळ्यावर पडला आणि त्याच गाडीवरील कंट्रोल सुटले. रस्त्याच्या कडेला काहीसा खडकाळ उतार होता. तोल जाऊन अचानक गाडी रस्त्यावरून बाजूला झाली. चाक एका दगडावर आदळले आणि गाडीने जोरदार जागेवर गिरकी घेतली. गाडी उलटी पालटी झाली. त्याने सीट बेल्ट लावलेली नव्हती. उर्मिला मात्र बंदिस्त असल्याने तिची हालचाल होऊ शकत नव्हती. अंगाला हिसके बसले. जेव्हा गाडी गोल उलटी फिरू लागली, उर्मिलाने बिअरची बॉटल फुटल्याचा आवाज ऐकला. ती कशी बशी कळवळत गाडीच्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर पडली. ट्रक केव्हाचा पसार झाला होता. उर्मिलाच्या डोक्यावर, खांद्यावर, हातांना सर्वत्र जखमा झाल्या होत्या. सालपट निघाली होती त्वचेची. गाडीच्या इंजिनमधून धूर निघत होता. पेट्रोलची टाकी डेंट पडून फुटली होती. त्यातून पेट्रोल वाहत होतं. तो गंध येताच उर्मिला गाडीपासून दूर झाली. अचानक धूर निघणाऱ्या एका भागात एक ठिणकी चमकली आणि गरम इंजिने पेट घेतला. उर्मे! ती हाक करुण होती. उर्मिलाने डोकावून पाहिलं आणि पाहताच तांबूस उजेडात तिला एक भयानक दृश्य दिसलं. तो गाडीमध्ये उलटा पडला होता. त्याच्या छातीमध्ये फुटलेली बियर बॉटल घुसली होती. छातीमधून रक्त वाहत होतं. तोंडावाटे, नाकावाटे रक्ताची धार लागली होती. चेहऱ्यावर जागोजाग काचेचे तुकडे रुतले होते. त्याने रक्ताने माखलेला हात पुढे सरसावला. गाडीच्या खिडकीतून बाहेर काढला. उर्मे! उर्मे, वाचव मला! उर्मिला मात्र त्याला पाहत राहिली. जागेवर स्तब्ध उभी राहिली. फुटलेल्या टाकीमधील ज्वलनशील पेट्रोलची धार उघडत उघडत इंजिनच्या आगीकडे सरसावली आणि क्षणार्धात पेट्रोलने पेट घेतला. आग टाकीच्या दिशेने चढत गेली आणि त्याच्याशी उर्मिलाची एक शेवटची नजर भिडली. त्या नजरेत संताप होता, राग होता, घात होता, तिरस्कार होता. उर्मिला एक पाऊल देखील पुढे सरकली नाही आणि ती कार बघता बघता खोल दरीमध्ये कोसळली. खोल दरीत कार पोहोचताच कारचा स्फोट घडून आला. ज्वालाच्या लाह्या, धुरांचे डग उठले आणि कार सहित तो सुद्धा जागेवर भस्मसात झाला. तरीही त्याने त्याची शेवटची आरोळी ऐकली होती. उर्मे! उर्मिला? उर्मिला? उर्मिला, कुठे हरवलीस? उर्मिलाने दचकून गौतमकडे पाहिलं. नाही, कुठे नाही. एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तो गेला. गौतम, तो गेला. ओ, किती दिवस झाले? 10-15 दिवस झाले असतील. मला तिथे एकटीला राहावे ना. कोणाकडे जावं कळेना. तुझ्याशिवाय कोणी सुचलं नाही. आईबाबाकडे जावं तर त्यांना मी नकोशी झाली. मग शेवटी तुझ्याकडे आली. तुलाही मी नको असेल तर मी इथून परत मुंबईला जाईन. तिथे तू एकटीच राहशील. तुझं असं एकटीने राहणे बरोबर नाही आहे. तुला हवं असेल तर तू काही दिवस
काही दिवस हवा पालट म्हणून तू इथे राहू शकतेस. वरच्या मजल्यावरती एक खोली आहे माझी, मी इथे खाली राहीन. तुला माझी आठवण नाही आली का गौतम? आपण आपले जुने नातेसंबंध तुझ्या लग्नाच्या दिवशीच काढून टाकले आहेत उर्मिला. आपण ते उकरून नाही काढले तर दोघांसाठी हिताचे ठरेल. पुन्हा ती ओढ निर्माण नको व्हायला. मनात असेल तरी त्या भावना दाबून टाकशील तर बरे होईल. चल, मी वरती तुला तुझी खोली दाखवतो. दोघांनी चहाचे कप रिकामे केले. गौतमने चहाचे रिकामे कप आत नेऊन सिंकमध्ये ठेवले. हॉलमधून पाठीमागे थेट वरती जाणारा जिना होता. जिन्याच्या खाली अंघोळीचे बाथरूम आणि शौचालय होते. खाली एक किचन, एक हॉल आणि वरती एक बेडरूम आणि एक रिकामी अडगळीची खोली होती. जिन्यात अंधार होता. गौतमने जिन्यातील बल्ब पेटवला आणि बल्बचा उजेड पडला. गौतमने स्वतः तिचे सामान घेतले आणि तिला वरती नेऊन आला. खोलीचे दार उघडले आणि आत त्याचे सामान ठेवले. जेवणाला मी खिचडी बनवतो रोज संध्याकाळी. फार काही बनवण्याची तस्दी घेत नाही मी. आजही तीच बनवेन. तुला चालेल? मी काही स्वयंपाक केला तर तुझी हरकत तर नसेल? आज नको. तू प्रवास करून आलेस, दमली असशील. आराम कर, मी कुकर लावतो. कुकर झाल्यावर मी बोलवायला येईनच. गौतम खाली निघून आला. खालून त्याच्या कामाचा आवाज येत होता. खिडकीतून बाहेरील खांबावरील दिव्याच्या उजेडात पावसाळ्याच्या सरी कोसळत होत्या. रस्त्यावरून लोकांची फार इजा दिसत नव्हती. हा एरिया जरा बाहेर होता. अवतीभोवती घरं नव्हती. परिसर विरळ होता. अजय बाहेर काय करते आहे? आज चल. उर्मिलाने खिडकीतून पत्र्याच्या शेडकडे पाहिले आणि तिला धक्का बसला. सुलभा म्हातारी पत्र्याच्या शेडच्या कडेला उभी एकटक उर्मिलावरती नजर खिळवून होती. गण्याने आजीच्या हाताला धरलं आणि आत नेलं. पण सुलभा आजीची नजर काही उर्मिलावरची बाजूला झाली नव्हती.